हरीश काळे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश। खोपोली खालापूर बस सेवा व अरिहंत हिल्स बस थांबा तात्काळ सुरू करण्याचे आदेश। खोपोली ते खालापूर दरम्यानची बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी, तसेच शेळफाटा येथील अरिहंत हिल्स येथे प्रवाशांसाठी बस थांबा देण्यात यावा, असे कडक आदेश खोपोली नगरपरिषदेने परिवहन ठेकेदार मे. सुधीर रोडलाईन्स यांना दिले आहेत। खोपोली नगरपरिषद परिवहन सेवेच्या ठेका पद्धतीनुसार कारभार पाहणाऱ्या मे. सुधीर रोडलाईन्सला नगरपरिषदेच्या परिवहन विभाग प्रमुखांनी अधिकृत पत्र पाठवून ही तंबी दिली आहे। शेळफाटा येथील अरिहंत हिल्समधील ग्रामस्थांना खोपोलीकडे येण्या जाण्यासाठी मोठ्या वाहतूक समस्येला सामोरे जावे लागत आहे। शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक व महिला यांना खोपोलीत जाण्यासाठी शेळफाटा बस स्टँड या ठिकाणी जावे लागत होते। सदरील गंभीर बाब लक्षात घेत या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेवक श्री हरीश काळे यांनी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून या ठिकाणी बस थांबा देण्याची मागणी केली होती। प्रवाशांच्या सोयीसाठी या ठिकाणी तात्काळ बस थांबवण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत। तसेच खालापूर येथील ग्रामस्थ श्री मदन जोशी यांनीही खोपोली ते खालापूर बस सेवा सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे। यापूर्वी नगरपरिषदेने वेळोवेळी आदेश देऊनही ठेकेदाराकडून अद्याप खालापूर बस सेवा सुरू करण्यात आलेली नाही। नगरपरिषदेने या बाबीची गंभीर दखल घेतली असून हा प्रकार आदेशांचे उल्लंघन करणारा असल्याचे पत्रात म्हटले आहे। प्रशासनाने मे. सुधीर रोडलाईन्सला तात्काळ खालापूर बस सेवा आणि शेळफाटा येथील अरिहंत हिल्सचा बस थांबा सुरू करून त्याचा सविस्तर अहवाल कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे आता प्रवाशांना दिलासा मिळणार असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। नगरपरिषदेने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करत स्थानिक नगरसेवक हरीश काळे, नगरसेविका अनिता पवार, नगरसेविका उज्ज्वला महाडिक यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सभापती व सर्व नगरसेवकांचे आभार व्यक्त केले। काही वर्षापासून जे काही आपल्या नगरपालिकेमार्फत जे काही बस सेवा आपल्या खोपोली शहरातून ग्रामीण भागामध्ये असेल किंवा इतर आपल्या गावखेड्यामध्ये असेल, ही सेवा अविरत चालू होती। पण मध्येच काही कारणास्तव जे काही आपल्या खोपोलीचे ठेकेदार आहेत सुधीर रोडलाईन्स यांनी खालापूरची जी काही खालापूरला जाणारी जी आपली परिवहन सेवा आहे ती काही काळासाठी बंद ठेवलेली होती। मग त्याच्यासाठी असे झाले की जे काही आमच्या मॉर्निंग ग्रुपला किंवा मॉर्निंग वॉकला जे काही सदस्य असतात, जे ज्येष्ठ नागरिक, ते ज्येष्ठ नागरिक मला एक दिवस मला येऊन ते भेटले आणि त्यांनी माझ्याकडे विनंती केली की तुम्ही तेवढी बस सेवा आम्ही आमच्या माध्यमातून, मग कलेक्टर साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, त्याचनंतर आपल्या खोपोलीचे मागच्या प्रशासन काळामध्ये जे काही मुख्याधिकारी साहेब होते त्यांना असेल, यांना आम्ही बरेच काही विनंती पत्र आणि त्यांनी पत्राच्या कॉपीसुद्धा माझ्याकडे त्या दिल्या। आम्ही विनंती करून सुद्धा गेली 4 वर्षे आम्ही पाठपुरावा करतोय, पण ती सेवा चालू होत नाही। तर तुम्ही कुठेतरी नगरपालिकेमध्ये याचा पाठपुरावा करा आणि आम्हाला ती सेवा पूर्ववत चालू करू द्या। कारण आपलं जे काही तहसील असेल, DYSP ऑफिस असेल, हे जे महत्त्वाचे प्रशासकीय ज्या काही ऑफिस आहेत, कार्यालय आहेत, हे ऑफिसेस हे पूर्ण खालापूरमध्ये आहेत। त्याच्यामुळं आपल्या खोपोली शहरातील नागरिक असतील किंवा विद्यार्थी असतील, यांना कुठलेही काही प्रमाणपत्र असेल, काही काढायचं असेल तर ते खालापूरला जावं लागतं। आणि जो काही मध्यमवर्गीय आहे किंवा जे गरीब विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना जर तिथे जायचं म्हटलं तर मग तिथं खालापूर फाट्यावर उतरावं लागतं, तिथून मग परत रिक्षा वगैरे करावं लागतो। जर ती सेवा जर पूर्ववत झाली, आपल्या खोपोलीतून बसल्यानंतर त्यांना डायरेक्टली तिथे खालापूरमध्ये तिथे उतरता येईल। त्या माध्यमातून मी सुद्धा तो विषय आमच्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये तो विषय मी उचलून धरला आणि सभागृहाला विनंती केली की ही जी काही बससेवा आहे, ही बस सेवा पूर्ववत आपल्याला चालू केलं तर जे काही आपले नागरिक आहेत त्या नागरिकांना जो काही प्रॉब्लेम येतोय तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। यासाठी मग सर्वांनी एकमुखाने त्या माझ्या प्रस्तावाला त्यांनी पाठिंबा दिला आणि तो प्रस्ताव तिथे पारित झाला आणि ताबडतोब नगरपालिकेने त्या माध्यमातून आपले जे काही ठेकेदार आहेत सुधीर रोडलाईन्स यांना ताबडतोब त्यांना पत्र म्हणण्यापेक्षा तो आदेशच काढला की तुम्ही लवकरात लवकर तिथली जी काही बस सेवा आहे ती पूर्ववत चालू करावी। त्यानंतर मला बऱ्याच दिवसापासून मी पाहत होतो की जो काही आमचा यशवंतनगरचे नागरिक असतील किंवा शेळफाट्याचे नागरिक असतील, जो येणारा व्यक्ती आहे तो कधी कधी मला आमच्या रस्त्यावर थांबलेले दिसायचे। मी ज्यावेळी इकडे नगरपालिकेला ऑफिसला येत असेल किंवा माझ्या ऑफिसला येत असेल, त्यावेळी ज्येष्ठ नागरिक असतील किंवा जे काही जे आजारी आहेत
ते सुद्धा ज्यावेळी ते निघायचे तेव्हा रस्त्यावर थांबून रिक्षाला हात करायचे, पण काही रिक्षे तिकडूनच, कारण ते आमचं एस.टी. स्टँडला काही तिथं रिक्षा स्टँड आहे, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना रिक्षा स्टँडकडे जावं लागायचं आणि रस्त्यावर थांबलं तर ते रिक्षे तिकडूनच भरून आलेले असायचे आणि गावात जाण्यासाठी त्यांना काही ते रिक्षे थांबले जात नव्हते, बराच वेळ जात होता. त्यासुद्धा समस्या लक्षात आल्या आणि आमच्या काही आर्यनथीची काही नागरिक आहेत त्यांनी सुद्धा मला सांगितले, ज्येष्ठ नागरिक आमच्या महिला भगिनी आहेत, यांनी सुद्धा सांगितले की तुम्ही ही जी काही आपली बस सेवा आहे त्याचा बस स्टॉप आपल्या आर्यन हिल्स आणि ग्रीन पार्कच्या मध्ये कुठेही केला तरी चालेल. त्या माध्यमातून मी तो पत्रव्यवहार करून तो सुद्धा विषय मी कौन्सिलमध्ये घेऊन तिथे सभेमध्ये तो विषय पारित करून घेतला आणि तो सुद्धा पारित झाल्यानंतर त्याचा सुद्धा आदेश ताबडतोब सन्माननीय आपले नगराध्यक्ष कुलदीपबाई शेंडे, त्याच्यानंतर आमचे परिवहन सभापती किशोर पाटील असतील, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे असतील आणि सर्वच आमचे जे काही प्रत्येक समित्यांचे सभापती असतील, नगरसेवक असतील, माझ्या इथल्या सहयोगी नगरसेवक आमच्या उज्ज्वलाताई माडिक असतील, अनिताताई पवार असतील, यांनी सुद्धा त्यांचं सुद्धा सहकार्य मला या माध्यमातून लाभलं. आणि महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे तो आमच्या इकडच्या भागातला, तो प्रश्न हा जवळजवळ एक समाधान आमच्या नागरिकांमध्ये समाधान त्यांनी व्यक्त केलं. हे सुद्धा मी जेव्हा त्यांना ते पत्र पाठवलं तेव्हा त्यांनी ते समाधान व्यक्त केलं, याबद्दल सुद्धा मला मनोमन आनंद झाला आणि त्याबद्दल मी सर्व आमच्या नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, सर्व समित्यांचे सभापती असतील, आमचे नगरसेवक असतील, यांना खरोखर धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.